आता आपण बघा मंचुरियन आता नूडल्स खाल्लेले आहे. आता आपण चाललेलो आहे पिझ्झा. हॅलो गाईज, तर आज आहे 30 ऑक्टोबर. तर आम्ही आलो आहे दत्त मंदिरच्या फूड कोर्टला. तर हे एकदम भारी आहे. म्हणजे आम्ही पहिले जिथे गेलो होतो त्याच्यापेक्षा तरी खूप छान आहे. एक मिनिट, याच्यामध्ये काय पण भेटतं, नूडल्स, पाणीपुरी, अजून एक दुकान मध्ये पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक, मिल्कशेक सगळं भेटू शकतं. येस, समजलं गाईज तुम्हाला? तुम्हाला पडायचं तर इकडे बटन करा, इथं दाबा. मग ठीक आहे, तर आता आम्ही खातो, मग तुम्हाला परत भेटतो. हॉटेलला फूड पार्कला आलेलो आहे आपण. कुठे आलं हे? फूड पार्कला. कुठे आलं? फूड पार्कला. फूड पार्कला आलेलो आहे की जळगाव? धुरे. हा, धुरे काय? कोणाचं गाव आहे? आपण आलेलो धुऱ्याला फूड पार्क मध्ये. चला गाईस, आता बघा याच्यामध्ये एकदम मस्त आहे. चला आपण जाऊ. गाईस, आता आपण एकदम मस्त इथं सॉन्ग पण आहे. कुपन घ्यायचंय का? ओके गाईस, तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल की यश दादा त्यांचा बर्थडे होता. तर बर्थडे निमित्त म्हणजे आम्ही बर्थडे घरीच सेलिब्रेट केला. तर विपुल पाटील खास आम्हाला इथे पार्टी देणार आहेत आज त्यांच्या भावाच्या बर्थडे निमित्त. सो आता आम्ही इथे जवळपास भरपूर व्हरायटी भेटते. पिझ्झा आहे, बर्गर आहे, मंचुरियन आहे, चायनीज वगैरे सगळे प्रकार आहेत, मिल्कशेक्स आहेत आणि खूप सुंदर असं बनवलेलं आहे धुळ्यात. हे आताच जस्ट बनलं आहे. दत्त मंदिर साईडला आहे. याचं नाव आहे फूड कोर्ट आणि आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडलं. म्हणजे इथे तुम्हाला जय भोलेचा रगडा भेटेल, इथेच तुम्हाला पावभाजी भेटेल, इथेच तुम्हाला म्हणजे आपल्या धुळ्यातल्या जेवढ्या पण फेमस गोष्टी आहेत त्या एकाच ठिकाणी तुम्हाला एकाच छताखाली इथे भेटून जातील. आणि माझी हॉर्लिक्सची फेवरेट कोल्ड कॉफी ती पण इथेच होती. पावभाजी, नूडल्स, पावभाजी, एक दुकान बंद आहे. अजून काय आहे, भाजीपुरी, अजून एक भाजी आणि कोल्ड्रिंक नाही म्हणजे चॉकलेट मिल्कशेक सगळं भेटू शकतं. आणि तर सॉन्ग आहे, आवाज सुना. बोला गाईस, अजून एक दुकान आहे. हे झाले दुकान. आता हे माझे मागचे दुकान आहे ना, ते दाखवतो तुम्हाला. पाणीपुरी भेटतं, फर्स्ट पाणीपुरी आहे. अजून सँडविच आहे, सँडविच. पिझ्झा, रगडा, कोल्ड्रिंक भेटतं. आधी इथं चाललंय. आपण इथं का बरं आलोय ते तुम्हाला सांगतो. या मामाचा बर्थडे घरी सेलिब्रेट केला आणि आपण इथं आलेले पार्टी करायला. ऐसा करून आपली पार्टी आहे. काल कोणाचा बर्थडे होता? काल आहे ना, ओ मामाचा बर्थडे होता. त्याच्या आधी आईचा बर्थडे होता. या आईचा. तर गाईज, इथून आम्ही काय घेतोय? मंचुरियन नाही, नूडल्स घेतोय आपण. आणि आता नूडल्स घेतोय. आता आपण आहे ना, मम्मी नूडल्स घेते, अजून मामा पावभाजी घेतोय. आई तिथं एकटी बसलेली आहे. बघा आई तिथं एकटी बसलेली आहे. पुढे बस ना, ये ना एकदम मस्त आहे. बघा इथं पॉकीमॉन्स आहे, असं काहीतरी टॅटू बनवलेलं आहे. अजून आता आपण इथून तिकीट घेतोय.
आणि असते. आता आपण तिकीट घेतलं ना, बघा मामा काय करतोय. ओके ओके बा. ते यश मामाचं बर्थडे तिकीट घेत आहे. तिकीट कुपन कुपन म्हणजे कुपन तिकीट वाला घेत आहे. बस गाईस, या हॉटेल आहे ना, आपण जगड सांगतो या हॉटेल मधून काय आहे. इथं चेअर्स आहे. हळू मागे बघा. तू पण ये ना. तू पण अजून हे बघा श्रेया 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 बघा आपल्याला ती बोलत आहे ना. इथे लाईट्स आहे. इथे लाईट्स आहे. अजून इथे असं छत्री पाऊस आला तरी पूर्ण इथे छत्री पाऊस आला की सेफ्टी आहे. तिथे पण आहे. अजून बघा लाईट येते. अजून इथं आपली आई बसलेली आहे. अजून अजून तिथं पण. पहिले आपण तिकडे जाऊ. अरे तू पैसे बोलू गाईस. आता आपण बघा मंचुरियन आता नूडल्स खाल्लेले आहे. आता आपण चाललेलो आहे पिझ्झा खायला चाललोय. सो आपण पिझ्झा नंतर जेवण नंतर आपण मिल्कशेक पिणार. त्याचं आपण मग आपण ऑनलाईन करू म्हणजे ऑर्डर करू. म्हणजे एक मिनिट आपण आहे ना बाकीचे सामान आहे ना पिझ्झा नाही मंचुरियन नूडल्स ते ना बाबांना नेते ना मामीला देऊन चाललेलो आहे पिझ्झा घ्यायला. पावभाजी आणायची का? चायनीजचे आयटम येतो. चला आता आपण पिझ्झा खाऊ. नंतर आपण काय पिऊ पप्पांना मिल्कशेक पिऊ आपण. चला गाईज आता आपण पिझ्झा खाऊ. तुम्ही खा गाईज, आम्ही धरतो. खाल्लं बाई मी म्हटलं तुम्ही सांगा खाऊन कसं आहे. म्हणताय बरं आहे पातळ भाजी असं इतकं ऍक्टिंग इतकी ऍक्टिंग. तुला आणायचं बघ. आणि हॅलो गाईस, तर आता आमचं खाऊन झालंय आणि आता आम्ही चाललोय घरी. गाईस, माझ्या अहोंना आणि मला पाहिजे होती नंदची लस्सी आणि फायनली मम्मी ती घेऊन आली. सो आम्ही मस्तपैकी लस्सी पिली आणि इथली लस्सी खूप भारी लागते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता मी जाणार आहे मावशीन त्यांच्याकडे, कारण तिकडे मामा मामी मम्मी आणि आजी बाबा येणार आहेत अधिराजला बघण्यासाठी. तर मग तिकडे जाते. सो चला मग हा व्लॉग आपण कंटिन्यू करूया. आणि आज मी माझ्या मम्मीचाच ड्रेस घातला आहे, कारण मी खूप कमी ड्रेस आणले होते आणि ऑलमोस्ट म्हणजे 1-2च आणले होते. सो घालून घेतला. थोडा ढिला होतोय पण ठीक आहे. ओके तर तुम्हा सगळ्यांना माझ्या फेसवर झालेला प्रॉब्लेम तर माहीतच असेल. तर मी फक्त फाउंडेशन घ्यायला गेली होती माझ्या फेससाठी. एक गोष्ट घ्यायला गेली आणि 4 घेऊन आली. तर ते आम्ही तुम्हाला दाखवते. आणि असं माझ्यासोबत नेहमी होतं, म्हणून मी मोस्टली अवॉइड करते कॉस्मॅटिक्सच्या इथे जायला. आणि मी हे माझं सेकंड फाउंडेशन असेल. एक मला लग्नामध्ये भेटलं होतं, यांनी दिलं होतं. आणि एक हे फर्स्ट टाईम म्हणजे मी फाउंडेशन घेतलं असं तुम्ही म्हणू शकतात. नाहीतर मी फक्त BB क्रीम आणि सनस्क्रीन एवढंच वापरते. पण हे जे आहे ना, हे कवरच होत नाही, त्याच्यासाठी मी सनस्क्रीन घेतलं आता. आणि ते पण मला नीट यूज नाही करता येत, पण बघू आपण करू. तर हे एक फाउंडेशन होतं मार्सचं, जे मला चांगलं वाटलं, म्हणजे हातावर अप्लाय करून बघितलं तर. आणि हे घेतलं म्हणून मग सेटिंग स्प्रे घ्यावा लागला, तर तो पण मी मार्सचाच घेतला आहे. आणि मी हे सगळे प्रोडक्ट्स
2029 पर्यंत एक्सपायरी डेटवाले घेतले, की जेणेकरून मला म्हणजे मी जास्त यूज नाही करत, सो कधीतरी काही फंक्शन असेल तर यूज केलं तर ते थोडे म्हणजे मला जास्त वेळ यूज करता येतील आणि लगेच एक्सपायर नाही होणार असे घेतले. त्याच्यानंतर कलर करेक्टर पॅलेट घेतलं. या गोष्टींबद्दल मला काहीच आयडिया नव्हती. जिथून मी फाउंडेशन घेत होती मी त्याच व्यक्तीला विचारत होती की याच्या आधी काय लावतात, त्याच्या आधी काय लावतात. सो असं मी ह्या गोष्टी घेतल्या. आणि त्याच्यानंतर मला एक लिपस्टिक हवी होती लिक्विडमध्ये. तर मी मार्सचीच लिपस्टिक घेतली जी मला छान वाटली. तर हिचा शेड आहे 22 किक ॲस. आणि मला असा पिंकिशच शेड हवा होता, कारण माझ्या लिपस्टिक तर ऑलमोस्ट सगळ्या संपल्या आहे आणि सध्या मी फक्त लिप बामवरच काम चालवत होती. सो आणि माझ्या सगळ्यात जास्त फेवरेट आहेत या मार्सच्या लिपस्टिक, ज्या एकदम न्यूड शेडमध्ये येतात. तर त्याच्यात 3 शेड आहेत आणि नेहमी मी ह्याच यूज करते. तर ह्या मी माझ्या लग्नाच्या वेळेस घेतल्या होत्या, तर त्या आता संपल्या आहे. सो मी आता घेतल्या आणि ह्या एवढ्या काही म्हणजे महाग नाही आहे. 300 का 400मध्ये मला 3चा सेट भेटला. सो आणि हे आरामात तुम्हाला 1-2 वर्ष जातात. जर तुम्ही डेली यूज जरी केलं ना तरी 1-2 वर्ष आरामात जातात. सो मी तुम्हाला कलर दाखवते. अशा 3 कलर आहेत. ब्राऊन आहे, पिंक आहे आणि एक डार्क पिंकिश आहे. तर हे माझे खूप जास्त फेवरेट आहे. जेव्हापासून मला ह्या लिपस्टिक भेटल्या ना मी दुसऱ्या लिपस्टिक्सकडे मोस्टली जात नाही, ह्याच यूज करते. आणि लग्नात वगैरे किंवा काही फंक्शन असेल तर मग लिक्विडवाला यूज करते थोडं जास्त वेळ राहण्यासाठी. आणि डेली वगैरेसाठी किंवा ऑफिससाठी वगैरे तुम्ही या यूज करू शकतात. सो मी तुम्हाला असंच शेअर केलं, जस्ट इन केस तुम्हाला पण हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. दॅट्स इट. एवढंच होतं माझं सामान घेतलेलं. ओके, तर इकडे मटनचा प्लॅन आहे आणि मामींनी खूप छान भाकरी केल्या. त्यांच्या भाकरीने एकदम अशा परफेक्ट फुगता त्यांच्या आणि मम्मीन त्यांच्या एकदम परफेक्ट भाकरी बनवता हे लोक. मला अजून जमत नाही. गाईस चला आपण इथं हे मामा जेवण झालेलं आहे. हे बाबा जेवण करत आहे. बाबा मम्मी त्यांना जेवण वाढते आणि बाबाचं पण जेवण झालेलं आहे. जेवण करताय सगळे आलेले गाईस. आई आहे, अजून एक आहे, मामी आहे, अजून एक आई आहे, अजून एक मामी आहे आणि इथं बेबी गोबू झोपलेला आहे. तुम्हाला बेबी दाखवू का? दाखवतो. हे बघा, हा झोपलेला आहे आपला गोबू. चला गाईस, आता आपण आलेलो आहे. आता आपण काय करणार आहे आणि ना चला. अरे काय करतोय? हॅलो, उभं राहून कोणी जेवण करतं का? अरे बाबा जेवण नाही करत, झाले नाही माझं जेवण. इथं काय खातोय? काय इथं गळतो काय? चला गाईस, आता आपण आलेलो गाईस. आता एकदम मस्त. आता संध्याकाळी आपण फिरायला जाणार आहे, तेव्हा आम्ही ब्लॉग करणार. हे बघा एकदम मस्त आहे. ढग बघा, ढग एकदम छान आहे गाईस. तुम्हाला काय सांगू, तुम्ही इथं क्लिक करा, तर क्लिक. बाय. काढून नाही देते. जेवढा लेट केला तरी जास्त. सगळ्यात स्वस्त बाबांनी
बाबा हात काढा बाबा एक मिनिट काय गाला द्यायचं आणि नाही काय डोकं आहे गाला मुकून येतं आणि खालते दोन गालते खालते दोन दात आले काय म्हणलं कोणी काय म्हणलं कोण आहे काय म्हणलं काय म्हणलं मला पण किती वाटतं बाबांच्या आदिराज बाबाने नवीन लावलं नाव बी इंदुराज. ए बाबा सुसुनी कर विचार करतोय तो. डिंग डिंग पहिले करायचे त्याला बघायला बरं राहील ना बाबा. बापू तुमच्याकडे बघतोय तू कोणाकडे बघतो भाऊ कशा गोळ्या बेशा बा उभा उभा चिकून एवढा चप्पळ होता. तर नंतर आम्ही सगळे गेलो, बाकीचे जळगाव गेले. नंतर आम्ही मला पण आता इथून म्हणजे जायचं आहे उद्या. तर मग मी मस्तपैकी आमच्या झाडाचे थोडे पिकलेले जे होते पेरू आणि सीताफळ एकच होतं, तर ते पण पिकलेलं होतं. मग मला जे जे पिकलेले दिसले मी तरी ते ट्राय केलं तोडण्याचा आणि छानपैकी सगळे फळं मी मस्तपैकी तोडले. ते माझ्या मम्मीने खूप वर्ष आधी लावले आणि त्याचे फळं आज आम्हाला खायला भेटत आहेत. आय होप तुम्हाला आज हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट. परत लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय. खुश राहा, मस्त राहा, स्वस्त राहा आणि हॅप्पी राहा.